थँक्यू व्हेरी मच विराज आणि थँक्यू व्हेरी मच संग्राम रनावरे. या स्पर्धेसाठी तुमचं सहकार्य देखील तितकंच महत्वाचं आहे. अशी सहकार्य करणं गरजेचं आहे. एखाद्या आयोजक असतो त्या आयोजकांची संघ ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यावेळेस आयोजकांना सहकार्य करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि उत्कर्ष दिवा टीमचे 2 खेळाडूंनी देखील आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार आहे. विराज मडवी आणि संग्राम रनावरे या दोन्ही खेळाडूंचं मी कौतुक करतो आणि थँक्यू व्हेरी मच. दोस्ती ग्रुपच्या वतीने 3 ओव्हरची सामना असेल. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते एकीकडे तुषार मोहंती आणि त्याच्या समेत बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅच आपल्या नावी केलाय मिस्टर स्वराज प्रल्हाद म्हात्रे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम पाटील आलाय. पहिले 2 मॅच तो अवेलेबल नव्हता कारण की त्यांच्या आत्यांचं निधन झालं आणि त्यामुळेच आजचा दिवस देखील उशिरा सुरू झाला. पण तरी देखील आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी बिहांग पाटकर यांच्या वतीने जर शुभमने 3 विकेट प्राप्त केले तर 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. बिहांग पाटकर आणि सँडी पाटील यांच्या वतीने देखील रिद्धेश संदीप पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये, हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज. मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचं एकमेव षटक. पहिलाच बॉल हुक केलाय, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. ज्याचा खेळण्याचा आहे वेगळाच अंदाज, ज्याने केलाय क्रिकेटवर राज, त्याचं नाव आहे स्वराज. या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिलाय. मागच्या मॅच मध्ये देखील षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. या मॅच मध्ये देखील षटकाराने आपलं खातं उघडलंय शुभमच्या अगेन्स्ट. यावेळी ऑन दी फटका पाहू शकाल. कव्हर रिझन मध्ये क्लेवर स्ट्रोक लगवला जातोय. स्वराज प्रल्हाद म्हात्रेचा धमाका या मॅच मध्ये आणखी सुरू आहे. लाजबाब बॅटिंग. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. सुपर बॅटिंग स्वराज म्हात्रे. आणखीन एक षटकार लगवला स्वराज म्हात्रेने तर विहांग पाटकर यांच्या वतीने तब्बल 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. किशोर पाटकर तुमचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आज खेळाडूवर बक्षिसांची खैरात तुम्ही लावलत. 2 षटकार लगातार. इथे देखील फटका आपण पाहू शकाल. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये रोहन म्हात्रे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, धावा वाचवणं गरजेचं आहे. गावदेवी राबाडे टीमने 2 बलाढ्य संघांना पराभूत केलं. आता मात्र तिसरा सामना खेळत असताना जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. मेगा फायनल मध्ये ऑलरेडी CR पाटील फाउंडेशन. यावेळेस देखील ऑन साइडला आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे लेंथ बॉलला पिक केलाय. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून येतो चौकार. सुपर स्टाक. चांगली सुरुवात झाली आहे. 16 धावा 4 बॉलचा खेळ संपलाय. शुभम पाटीलच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 80 धावांची अगदी टार्गेट उभं केलं होतं आणि बॅटिंग करत असताना टीम साठी 44 धावांची झंझावात खेळी केली. खोलवा टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना मात्र बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. बॅटने सिंगल मिळते, माफ करा. सिंगलने टीमची धावसंख्या 17. अको टप्प्याचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल टॉफिकच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय टीम गोठिवली 11 गोठिवली संघाला. फलंदाज तुषार मोहंती परतलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ येथे सुरू असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 वर 1 गडी बाद. बघा गावदेवी रबाडे टीम
जर हा सामना जिंकला तर तुमच्यासाठी खुशखबर असेल. आणि ती खुशखबर काय असेल तर या स्पर्धेचं पारितोषिक आहे 1 लाख पहिलं, द्वितीय पारितोषिक आहे 50,000. तर द्वितीय पारितोषिक जे आहे ना 50,000, ते 50,000चं कॅश प्राइज दिलं जाईल मिनेश पाटील, हेमंत पाटील, आशिष पाटील, प्रशांत चव्हाण आणि दिनेश पाटील या 5 मंडळीच्या वतीने 50,000चं कॅश प्राइज दिलं जाईल गावदेवी राबाडे टीमसाठी. ही सुवर्ण संधी असेल. जर हा सामना जिंकला तर नक्कीच हे 50,000चं कॅश प्राइज मिळेल. त्याचबरोबर प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक निश्चित असेल. आपल्या गावातील खेळाडूंना, आपल्या गावाच्या टीमला येथे या सगळ्याच 5 मंडळीने पारितोषिक लगवण्यात आलाय. षटकाला होते सुरुवात. ऑन साइडला षटक आहे तौसिफ. पुन्हा एकदा काय घडलंय? तौसिफच्या हातून झेल सुटलाय की ही ट्रॉफी सुटली? येणारे चेंडू जाऊन सांगतील. हर्ष पाटील यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉलला 100 आणि प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक असेल. हर्ष पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. जर सामना जिंकतोय तर तुम्हाला 50,000चं कॅश प्राइज. आणि कॅच ड्रॉप झाली तौसिफच्या हातातून. टीमची धावसंख्या 23 आणि 23च्या 23 धावा आतापर्यंत स्वराजच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. 24 धावा. 40-45 पर्यंत मजल मारेल का? ज्या टीमकडे भावेश आहे, ज्या टीमकडे शुभम आहे, ज्या टीमकडे समीर आहे, ज्या टीमकडे श्रेष पाटील, ओमकार नारायणकर सारखे खेळाडू आहे, त्यामुळेच हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. चेतन पाटील देखील यशांच्या मागे पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करत असताना लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 25 आकड्यावर. 24 आकड्यावर खेळतोय स्वराज म्हात्रे. काय बॅटिंग केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये स्ट्रगल करताना दिसला, पण त्यानंतर गोलंदाजाला स्ट्रगल करावा लागला. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मात्र जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना षटक क्रमांक 2 भावेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 17 धावा खर्च केल्या शुभम पाटीलने. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरचा सामना आहे. 18 बॉल तुमच्याकडे आहेत. या 18 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 9 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजेच 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. रोनाल नारायण म्हात्रे वास्तविक या स्पर्धेमध्ये हवी तशी कामगिरी करता आलं नाही रोनाल म्हात्रेला. आता मात्र प्रमोट केलाय पण डाऊन पोझिशन मध्ये. आणि इथे मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातो डीप मध्ये. ओमकार नारायणकर येईल वेगाने. तोपर्यंत सिंगल मिळते. एक चूक महागात पडेल. तौसिफच्या हातून चूक झाली. एक कॅच ड्रॉप झाली आणि एक षटकार देखील देण्यात आला. त्यामुळेच या चुका, छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठमोठं डॅमेज करता येईल. जर सामना जिंकतोय तर नक्कीच 50,000चा कॅश प्राइज दिला जाईल. मिनेश पाटील, हेमंत पाटील, आशिष पाटील, प्रशांत चव्हाण आणि दिनेश पाटील या मंडळीच्या माध्यमातून 50,000चा कॅश प्राइज असेल गावदेवी राबाडे टीमसाठी. आपल्या गावावर, आपल्या टीमवर करणारा प्रेम हे पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळी ऑन दी अप फटका पाहू शकाल. स्लॉक स्वीप फटका. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. आक्रमणाचा केले ललकार आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. स्वराज म्हात्रे सेट ऑन फायर. सुपर बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 31 धावांची झंझावत करतोय. इथे देखील चेंज ऑफ पेस ला रीड केलंय आणि फेकून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. आणखी एक षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये, झपाट्याने वाढते. 39 आकड्यावर 39 धावा दाखल करावं लागलीत. सुपर बॅटिंग. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चला मागचा स्ट्रोक आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्लेच्या द्वारे कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला स्वराज म्हात्रेने. स्कोररच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी स्लॉक केला होता.
टॉप एज लागली होती, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. कॉन्फिडन्स फलंदाज आहे, 37 या आकड्यावर येतोय. 370च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 39 धावा दाखल लागलीत. शेवटची ओव्हर हर्षल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल पडल्यानंतर बॅटची एज कॉट बिहाइंड, खूप चांगला झेल चेतन पाटीलच्या माध्यमातून झेलला जातोय आणि फलंदाज रुणाल म्हात्रे या मॅच मध्ये देखील अपयशी ठरलाय. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, अजून एक फायनलचा सामना खेळायचा आहे, त्यामुळेच ही सूचना देखील असेल. न्यू बॅटर प्रमोद चौधरी प्रमोट केले. प्रमोद चौधरीने देखील मागच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपल्या नावाला साजेशीर अशी फलंदाजी करता आली नाही आणि किंबहुना त्याला कमी चान्स मिळाला. त्यामुळेच या मॅच मध्ये आता शेवटचे 5 बॉलचा खेच बाकी आहे, त्यामुळेच 5 बॉलवर आक्रमण करावं लागेल. 39 धावा दाखल करायला लागलीत. 2 गडी बाद. तुषार मोहंती आणि रुणाल म्हात्रे हे 2 बॅटर परतलेत. फुलण्याचा चेंडू आहे, टर्न केलाय, ही स्टाईल आहे, ही अदा आहे आणि पेटन स्ट्रोक म्हणला जातोय प्रमोद चौधरीचा. त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावांसाठी लाजबाब स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला टर्न केलाय, फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. गावदेवी राबाडे टीम जिंकली तर नरेंद्र पाटील यांच्या वतीने 5,000चं कॅश प्राइज म्हणजे तब्बल 55,000. टॉपे चेंडू हवेत आहे, रोहन मात्रे येईल, कॅच होईल, ड्रॉप. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. 46 धावा दाखल कराव्या लागलेत. जसा वेळ पुढे जाईल तसा मात्र मैदानाच्या आतमध्ये अंधार पसरेल. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचत असताना खोलबट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्वराज म्हात्रे 37 या आकड्यावर खेळतोय. 10 बॉलचा सामना केलाय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत स्वराज म्हात्रेला संधी मिळाली नाही. हेलिकॉप्टर लगवला गेला, चेंडू हवेत आहे, क्षेत्रशक्त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होत असताना अमोल कडून होते चूक. 1च धाव मिळते. टीमची धावसंख्या 48 आकड्यावर. 48 ऑन अ स्कोर बोर्ड. 48 धावा दाखल करावी लागली. शेवटचा बॉल शिल्लक आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. सेमीफायनल क्रमांक 2. काल सेमीफायनलचा सामना झाला होता. काल सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील टीम राबाडे खेळत होती अगेन्स्ट CR पाटील. गावदेवी ऐरोली संघ अगेन्स्ट आता देखील राबाडा संघ खेळतोय आणि हा बॉल देखील अगदी 1 धाव मात्र मिळते आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 49 धावा दाखल करावी लागली आणि 50 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना टीम गोठिवली 11 गोठिवली टीमने. चला सामना स्पीडअप करा. गोठिवली टीम लगेचच क्षेत्ररक्षण सजवा आणि बॅटिंग साठी लगेचच टीम बॅटिंगला येईल. बघूया या 50 धावा कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जातोय टीम गावदेवी राबाडे टीमच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने धावा डिफेंड केल्या जातील. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय दोस्ती ग्रुप राबाडे कोलीवाडा आयोजित दोस्ती चषक 2026 चा घमासान.
महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे आदरणीय शैलेशजी उपस्थित आहेत. शैलेशजी आपण स्थानपन्न व्हा. आपलं देखील योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय, त्यामुळे आपलं देखील सरस स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती चषक 2026 चा घमासान विहांग पाटकर यांच्या वतीने जर लगातार 3 षटकार लगवले तर ती 2000चा कॅश प्राइज दिला जाईल. आणि आकाश पाटील यांच्या वतीने 3000चा कॅश प्राइज. लगातार 3 षटकार म्हणजे एखादा बॅट्समन जर लगातार 3 बॉलवर 3 षटकार लगवतो तर 5000चा कॅश प्राइज दिला जाईल. आणि रिद्धेश संदीप पाटील यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज दिला जाईल, म्हणजे तब्बल 6000 पारितोषिक असेल. कोणी बॅटर या इनिंग मध्ये षटकार 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना भावेश कोळी आणि त्याच्या समेत शुभम पाटील पाहायला मिळते. हर्ष पाटील कडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या बॉलवर सिंगल येते. 50 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक षटका मागे जर पाहिलं तर 16 पेक्षाही जास्त 16.33 च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. बरोबर ना. 3 बॉलवर 3 षटकार लगवले तर 3000चं कॅश प्राइज. हे पारितोषिक देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. शुभम पाटील पहिल्या 2 मॅच मध्ये अवेलेबल नव्हता, पण आता सेमीफायनल मध्ये तो अवेलेबल आहे. आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, धावा कराव्या लागतील. 17 बॉलचा खेळ बाकी, 49 धावा अजूनही करायचे. पहिलाच बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. हर्षन पाटील या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि विकेटचं होईल पतन. शुभम पाटीलच्या विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी राबाडे संघाला. शुभम पाटील अपयशी ठरलाय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार आला. टीमची धावसंख्या 1 वर 1 अशी खराब सुरुवात. 50 धावांचं टार्गेट आहे. 50 धावा करायचे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना ओमकार नारायणकर. मागच्या मॅच मध्ये भावेश कोळीने काय बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी आणि श्री सिद्धिविनायक टीमच्या अगेन्स्ट 3 ओव्हर मध्ये 60 धावा, 4 ओव्हर मध्ये 60 धावा चेस झाल्या होत्या. या मॅच मध्ये 50 करायचे. यावेळेस फटका चांगला आहे. काय झेल, लाजवाब झेल. वेदांत म्हात्रे बच्चू याने झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. ओमकार नारायणकर देखील परतावा लागेल. 2 धक्के देत असताना टीम बॅकफुटला गेली आहे. 3 बॉलचा केस संपलाय. 2 गडी बाद 1 अशी खराब सुरुवात. टीम गावदेवी राबाडे संघाची 50 धावांचा पाठलाग करत असताना सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. सेमीफायनलचा सामना, रंगतदार सामना. दोस्ती चषक 2026 दोस्ती ग्रुप रबाडे कोलीवाडाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आणि सगळ्यांचं लक्ष वेधणारी स्पर्धा. अतिशय देखणं आयोजन पाहायला मिळालं. सगळ्याच टीम मेंबर्सचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सगळ्याच घटकांचा आभार मानणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मिस्टर शेष पाटील. हितेश पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज. हॅट्रिकची संधी आणि काय घडलंय. 3 बॉल मध्ये 3 विकेट घेण्याचा कारनामा केला जाईल. स्वराज म्हात्रे या गोलंदाजाच्या नावावर हॅट्रिक. क्रमांक 2 मनोज चव्हाणने देखील कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक साधली होती आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या अगदी पहिल्या 4 बॉलवर 3 विकेट प्राप्त करत असताना
अगदी टॉप ऑर्डरची बॅटिंग लाईन कोलॅप झाली गावदेवी राबाडे संघाची. लगातारच्या 3 बॉलवर 3 विकेट्स. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर स्वराज प्रल्हाद म्हात्रे. बॅटिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन, फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन, आता गोलंदाजी मध्ये देखील दार दाखवतोय. न्यू बॅटर तौफिक ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. टीमला गरज आहे 48 धावांची अजूनही आणि चेंडू शिल्लक असतील तब्बल 14 बॉल 48. इथे देखील प्ले इन मिस, डॉट बॉलची सांगता होतीये. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेगाने अगदी विकेट कीपर कडे जातोय. डॉट बॉलची सांगता होती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद करण्यामध्ये स्वराज मात्र यशस्वी झालाय. चेंज ऑफ पेस, डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 2 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 48 करायचे आहेत. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 24 धावांची सरासरी राखावी लागेल. पाहूया या मॅच मध्ये काय होते. या स्पर्धेसाठी दोस्ती ग्रुपचे सगळेच सदस्य मिनेश पाटील, वैभव पाटील, अक्षय पाटील, आशिष पाटील, हेमंत पाटील, अमोल पाटील, हितेन पाटील, कैलाश पाटकर, किशोर पाटकर, उमेश पाटील, प्रणित पाटील, राजा पाटील, सलमान सय्यद, प्रशांत चव्हाण, दीपू सिंग, सुनील पाटील, चेतन पाटील या सगळ्याच घटकाने महत्वाची भूमिका बजावली. 3 षटकार लागवले तर 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल विहंग पाटकर यांच्या माध्यमातून. बॅटरसाठी 22 कोळी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. हर्षन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षन भगवान पाटील पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर फ्लाय स्लिप मध्ये चेंडू गेला होता. कॅच कॅरी झाली नाही. आज या मंचावर भगवान पाटील साहेब देखील पाहायला मिळतील. ते देखील आपल्या सुपुत्राचा, आपल्या गावाच्या टीमचा परफॉर्मन्स बघण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आज आपला सुपुत्र चांगली कामगिरी करतोय क्रिकेटमध्ये, आपल्या गावासाठी योगदान देतोय, त्याचा सार्थक अभिमान असेल. 3 बॉलला 3 षटकार लागवले तर नक्कीच 3000चं कॅश प्राइज दप्पल असेल. हे देखील पारितोषिक पाहायला मिळेल. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन होत असताना भावेश कोळीला देखील परतावा लागेल. ही शेवटची आशा होती, ती देखील निराशामध्ये जात असताना 4था धक्का लागतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना टॉप पेज लागली. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला गेलाय आणि विकेटचं होईल पतन. चला बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आकाश पाटील यांच्या वतीने 3 बॉलर 3 षटकार जर लगवले तर चेतन पाटील साठी देखील 3000चं कॅश प्राइज असेल. 10 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. 48 धावा अजूनही करायचे आहेत. 2 वर 4 गडी बाद अशी बिकट अवस्था सध्याच्या घडीला गावदेवी राबाडे टीम कडून पाहायला मिळते. मेगा फायनल साठी लगेचच CR पाटील फाउंडेशन गावदेवी ऐरोली संघ आपला कॅप्टन लगेचच पाठवा. टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने. तुषार मोहंती वेगाने येईल. सिंगल मिळते. बऱ्याच कालावधीनंतर सिंगल येत असताना 3 वर 4 गडी बाद अशी बिकट अवस्था तौफिक स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. हर्षण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पाटील वर्सेस तौफिक. बॅटची एज. आणखी एक विकेटचं पतन. 5वा धक्का लागतोय गावदेवी राबाडे संघाला. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 3 धावा. धाव फलकार लागलेत. येस निलेश गंगाराम भोईर देखील आमच्या सोबत जॉईन होत असताना नेक्स्ट मॅच मेगा फायनल. कुठला संघ जाईल मेगा फायनल मध्ये, पण फायनलचं तिकीट जवळजवळ निश्चित झाले.
गोठिवली 11 गोठिवली टीमचं न्यू बॅटर रोहन म्हात्रे आला. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक इथे दुसरं सुरू असताना आतापर्यंत 4 बॉलचा केस संपलाय. फक्त 1 धाव खर्च केलेत आणि 2 गडी बाद केलेत. 5 गडी बाद 3 अशी धावसंख्या. टप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. रोहन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 5 बॉलचा इकडे संपलाय. 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही 41 धावा करायचे. 7 बॉल 41 धावा म्हणजे 7 यावेळी देखील फटका हवेत आहे. काय घडलंय आणि आणखीन एक षटकार येत असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 35 धावा करायचेत. 6 चेंडू 35 धावा. 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवावे लागतील. रोहन म्हात्रेने 2 लगातार षटकार लगवलेत आपल्या टीमसाठी. चेतन पाटील स्ट्राइक एंड वर पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आणखीन एक षटकार. मागच्या 3 बॉलवर 3 षटकार येत असताना हे फटके अगोदर येणं गरजेचं होतं. म्हणूनच म्हटलं जातं योग्य वेळी योग्य पत्ता काढणं गरजेचं आहे. वेळ गेल्यानंतर हुकुमाचा एक्का देखील वाया जातो. त्याप्रमाणे हे षटकार देखील वाया जातील का. ऑफ स्टंपच्या मारा केला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. तर 4 मध्ये करायचे तब्बल 29 धावा. 4 बॉल 29 धावा. फायनलचा सामना किती ओव्हरचा होईल ते देखील या ओव्हर नंतर सांगितलं जाईल. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल आणि स्वराज म्हात्रेचा आणखीन एक लाजवाब झेल. फलंदाज बाद होत असताना न्यू बॅटर मिस्टर समीर फलंदाजीसाठी आला. आता औपचारिकता राहिली. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. समीर जरा स्पीडअप करा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फायनलचा सामना 2 ओव्हरचा होईल असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येतोय. मैदानाच्या आतमध्ये अंधार पसरलाय त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय. आज सकाळचं सत्र दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी उशीर झाला. 1 षटकार लगवला जर समीरने तर विहांग पाटकर यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. समीर पाटीलसाठी हे पारितोषिक असेल. आल्या मोठा स्ट्रोक लगवला जातोय आणि काय घडलंय. षटकार येत असताना 1000चं कॅश प्राइज दिलं जात आहे विहांग पाटकर यांच्या माध्यमातून आणि ते जाते समीरच्या नावावर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किशोर पाटकर यांचा सुपुत्र विहांग पाटकर यांच्या नावावर अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं. आणि शेवटचा बॉल आहे. 1000चं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालं आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. रोहन स्ट्राइक एंड वर आहे. आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकतोय गोठिवली. गोठिवली गोस टू मेगा फायनल. चला टॉस साठी लगेचच या 2 ओव्हरचा सामना असेल. अर्जुन पाटील लगेचच टॉस केला जाईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वराज प्रल्हाद म्हात्रे. प्लीज या वेगाने लगेचच टॉस केला जाईल. यांचं नाव काय. शैलेशजी यांचे शुभस्य केला जाईल टॉस. शैलेशजी आपल्या शुभस्य टॉस केला जातोय. आपल्या